आता असं आहे मालवण तालुक्यातील अजगणी या गावात आणि वाडी असा गावठण वाडी या ठिकाणी एक भला मोठा पिंपळाचा झाड असा आणि त्याच्या खाली एक देऊळ असा रुद्रदेवाचा पाणी असत ना त्या देवळावर पडायचे आणि त्याच्यामुळे आता कोसळलेला असा ते आपल्या फांदी कट करची असत ते कुदान खाली पडले पाडला खाली सावकाश गायता करा। पिंपळाचं झाड वरच्या ढेळ्या मारून पद्धतशीर उतरून दिल्याबद्दल अजगणी गावाच्या वतीने त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। धन्यवाद। आशीर्वाद चांगले राहू। जय जवाहर आम्ही रामेश्वर कांदे पांगुरा आपण पांगुरा करतो मोठ्याचा वराडी माणसा आहे सात आहे पुणे माझ्या लक्ष्य मानले सुनी त्याच्या देवळाच्या असं या कारणात त्या ठिकाणी आता पाय पण सांभाळून काय तरी पण करतो तरी अतिशय घालो त्या ठिकाणी या कारणात तिची आज खात्री कुटुंब आपण राजो जय जवाहर आम्ही पापुरी बाराका राहतो सात आहे पुणे माझ्या त्याचप्रमाणे वाटण्याची माझे गाडीगावकर काही मार्गे असतात ते झाड पडण्यासाठी त्या ठिकाणी लिहिलेले असल्याने आम्ही त्या कचडवणार त्या ठिकाणी त्याच्या हातापायावर त्याची सांभाळ करू पुढे आता काय नाही त्या ठिकाणी आता त्याची बाजू कर आणि त्याचप्रमाणे वाटण्याची माझ्या समज घालणार। मी आता असं आहे मालवण तालुक्यातील अजगणी या गावात आणि वाडी असा गावठण वाडी या ठिकाणी एक भला मोठा पिंपळाचा झाड असा बरीचशी अडचण असा त्याच्यावर आणि त्याच्या खाली एक देऊळ असा रुद्रदेवाचा जे फांदी असत ना त्या देवळावर पडायचे आणि त्याच्यामुळे आता कोसळलेला असा ते आपल्या फांदी कट करची असत देऊळ असा आता पूर्णपणे कौला वगैरे खाली पडलेली असत वाशे कुसल्यामुळे आणि आता रिपेअर करूचा असा बरीचशी अजगणी गावातली मंडळी असा कौला वगैरे उतरूची असत आणि त्याच्यानंतर सावकाश त्याका परत नवीन असा तयार करूचा पत्रे वगैरे घालतील तर हे आपल्या फांदी कट करायची असत। बाजूक असा महावितरणची विद्युत लाईन थोडाफार धोकादायक असा कामा बघूया आपला काम कसा होता। हा पिंपळाचा झाड असा आणि त्याच्यावर बरेचसे असे वेली असत वर चढाचा काम भारी असा ह्या रुद्रदेवाचा मंदिर असा संपूर्णपणे वासे कुदान खाली पडले पाडला खाली सावकाश गायता करा कपार घाले गावाच्या किरापत घेऊया गाराणा घातलेला असा माझ्या जेव्हा पहिले कौल्या उतरूची असत त्याच्यानंतर वाशे उतरूची असत त्याच्यानंतर आपल्या ह्या काम करूचं असा बघूया। तुमचं नाव काय? काम आहे मग घेऊन येले असत कांबळ्याला काय असा पारे गावलेले असत कांबळा घेऊन फिरतो असत शेवटची पिढी असा कांबळा घेऊन फिरणारी आपल्या सगळेजण रेणकोट छत्रे पारे गावले त्यांना ह्याला आधी कट करू गोया आपल्या त्यानंतर पुढचा काम कौला आणि वाशेचं काम चाललेलं असा अशी लाईन लावलेली असा तिकडे घेऊन जातात कौला आपला ह्या एवढा असा बेना माका वर चढांग गावता काय बघूया थंय 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 मुळात वाच बेना भरपूर असा जीर्ण झालेला असा देऊळ असा या वासे सगळे कुजली असत बाकी आतमधली चांगली लाकडा असत मेन ते लाकडा कौला काढूचा रिस्की काम असा संपूर्णपणे जंगल असा चारही बाजून कौला आणि वासे उतरून झालेले असत संपूर्णपणे देऊळ मोकळा झालेला असा आणि संपूर्णपणे ह्या झाड झाला ह्या देवळावर असा 1 2 3 डेळिया मारुती असत
चढायावर. महादेव दादा तयार झालो. स्वतःची सुरक्षा महत्वाची. हा या मेन सेफ्टी बेल्ट. या काय बेल्ट तो सेफ्टी बेल्ट मशीन घेऊन वरती जातेला. असं लावायचो. हां आपल्या होय तेवढं घट्ट ओके. घट्ट करायचो. म्हणजे वरती जाऊन सेफ फिक्स करायचो. असं लावायचं. हातात ग्लोव्ज घालायचे. फुल सेफ्टी असण्याची शक्यता असतात. हां बरोबर. ताप वगैरे काट वगैरे लागायची शक्यता असतात. सुरक्षा महत्वाची. आणि ही मशीन हुक लावायचो इथे. ओके कमरेक लावायचो. रशी लावायची. ओके भारी. एवढ्या वरती जाऊचा. चला दादा वरती चढलो. हा एकदा जाऊन चेक करून येलो वरती परत चढता. हा सगळं मशीन बिशीन घेऊन एवढं वजन घेऊन वरती चढलो. एकामागात धरून अडकला रे. आणि संपूर्णपणे त्याचे फांदी आहे ना ह्या देवळावर होते. रुद्रदेवाचा देऊळ असा. आणि वरसून कट केलेली असत. देवळावर पडणार असते आज ना उद्या भविष्यात म्हणून कट केलं. भरपूर असा जोखमीचा काम होता. कारण भरपूर वेली होत्या वर. वेली म्हणजे हळद येली. हळद येली तुटाक कडक असता एकदम. हळद हवेला ना ही ती तुटणार नाही एवढी मजबूत असता. आणि संपूर्णपणे वरती होती. आणि वर चढणं पण कठीण होता पण कसं तरी चढलंय. आणि ह्या आता मोकळा गेलेला असा. ह्या सगळा आता हे सगळे जे ग्रामस्थ ते मोकळे करतले. वायस वायस माळा मारून द्यावया आणि आपल्या घरात जाऊया. या ठिकाणी ब्राह्मणाचा स्थान असा. आणि अशा पद्धतीत त्याका लोखंडी छप्पर करूचा असा त्या देवळाक. ह्या पण कौलारूच होता. आणि आता त्याका लोखंडी छप्पर केलेला असा. जमलंय पाणी पिऊया वाज बरोबर.
संपूर्णपणे ह्या पिंपळाचं झाडा ना ता मुळात पोकळच असा, पण ह्यो जो फांदी होती ना संपूर्णपणे पोकळ असा, हारचे पार पोकळ असा. आणि आज ना उद्या वाऱ्यान वादळी वाऱ्यानं ह्या देवळावर पडला असता 100%. कारण त्याच्यावर जसजसे वेलींचो भार वाढणं असतो ना तस तसं तो ह्यो फांदीची दबना असते. आणि देवळाबरोबर महावितरणच्या विद्युत वाहिनीबरोबर पडणं असता. लाईन चालू असती तर अनर्थ घडाची शक्यता होती. ऊन कडक लागता, पावसान दडी मारलेली असा, पाऊस काही गायब झालो, मरणाचा निंबार लागता. तर ह्या देवळाच्या छपरावर पिंपळाच्या झाडाचे फांदये आज ना उद्या वादळी वाऱ्यान पडणं असते. ते आता आम्ही कट केलेले असत. दुपार भरपूर झालेली असा. बहुतेक जण गेले घराक, आम्ही आता चालाय घराक. दक्षिणा काय देतात ते घ्यावे आणि चालाय. नमस्कार मित्रो, हे आमचे अजगणी रुद्रदेव मंदिराच्या वरती पिंपळाचं आणि इतर झाडं त्याला म्हणून मोठं झाड उभं झालं होतं. पण छपराला मोठा धोका होता. छप्पर कोसळण्या म्हणजे डेळे पडून छप्पर कोसळण्याची दाट शक्यता होती आणि थोडंसं छप्पर कोसळलेलं होतं. परंतु आमच्या गोटण्या गावचे तोडकामी घाडीगावकर साहेब हे या ठिकाणी आले, देवाला नमस्कार केला आणि नमस्कार करून हे छपरावरचे जे अतिशय मोठ्या पद्धतीचे जे डेळे होते ते आपल्या कलाकौशल्याने त्यांनी अगदी त्यांची कलाकौशल्य जोखण्यासारखी आहे की वरती एवढ्या उंचावर जाऊन पाऊस असताना सुद्धा, झाड ओलं असताना सुद्धा त्यांनी जी वरती जाऊन झाडाचं तोडकाम केलं आहे ते कौतुकास्पद आहे. आणि संपूर्ण छप्पर वाचवून त्यांनी आमची ही सगळी पिंपळाचं झाड वरच्या डेळ्या मारून पद्धतशीर उतरून दिल्याबद्दल अजगणी गावाच्या वतीने त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्यांना अशाच प्रकारचं देव चांगल्या प्रकारचं बळ देवो. लोकांच्या घरांवर सुद्धा झाडं असतात आणि तोडकामी कोण मिळत नाही, परंतु त्यांनी ही कला जी आपल्या अंगात जोपासलेली आहे ती आता सध्या लोप पावलेली आहे. परंतु आता हे घाडीगावकर साहेब ह्या दशक्रोशीत म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची घरावरची झाडं उतरवण्याचं काम करतात आणि त्यांना चांगली प्रगती व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. आशीर्वाद चांगले राहू दे.